तर भावानू माझा शिक्षण हा हाफ ग्रॅज्युएट आहे. सचिन दाच्या पेरूवर 2 वांदर आलेत, एक बारका कालू एक मोठा बालू. मध्ये एकदम पांढरा शुभ्र ढग, वर लगेच पावसाचं कालं कालं बंद, नेमका रस्त्याच्या मधोमध. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजलीव तर मंडळींनो, सगळ्यांना सुप्रभात. आणि आत्ता 7 वाजलेत आणि मी आता निघाले कामावर. आज कामाचा 15वा दिवस आणि वातावरण आज एकदम स्वच्छ आहे, आकाश निरभ्र आहे एकदम. आणि आता आपण परत एकदा नवीन वाटेन जाणार. आज आपण आनंदांच्या घरांच्या या खालच्या गल्लीतनं वाट्या तिकडनं जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन काहीतरी बघायला मिळेल. वाडीतल्या वाडीत काय काय कानकोपरा आहेत तर सगळं दाखवून ठेवता, ठीक आहे. आज स्वच्छ आहे एकदम. आणि आपण आता हा बघा, हे आपल्या घराच्या इथनं या पायट्याने उतरलेला का आनंदांच्या अंगणात जायच्या आधी ह्या गल्लीन समोर जायचा. इकडं आनंदांच्या तुळशीच्या झाड बघा केवढा आहे, अगदी माझ्या उंचीपेक्षा जास्त आहे. तुळशीचा वृंदावन हा इथं, आणि तुळस केवढी मोठी बघा. चला असा गल्लीन जायचा. हा आपला अनंताचा झाड. ही जास्वंद फुल नाही लागलाय. हा इकडं खलावर बसलेला भात. आणि हा समोर घर वसंत त्यांचा, मोरे काका आहेत, वसंत मोरे त्यांचा. तिथनं असा खाली उतरायचा पायटणीवरनं. आणि हा सामनी एकदम इकडे एक भोपळा लागलाय बारीकसा दाखवता, अशोक तात्यांच्या कुंडणात. फूल आणि भोपळा दोन्ही एकत्र मस्त वाटतात. हां, तर इथं उतरलेला का हा सगळा भात. त्याच्यात हा एक तोंडा आपला आहे भाताचा. हा जो चौकोन दिसतो छोटा तो. बाकी शेजाऱ्यांचं वगैरे सगळं असं आहेत. आता न जायचा पुढं. समोर कोण रघु तात्या येत आहेत. ओ तात्या, फुला ना या. हां, देवपूजासाठी फुला काढायला गेलो होतं. रानटी फुलांचं झाड किती मस्त वाटते ना. काय आहे नेमका मला पण नाव नाही माहिती. चला आता समोर चालतोय ओंकार. चिकूचा झाड, चिकू पण भरपूर लागले. हा आहे आपल्या चंदूदादांचा, ह्यांचा माने दादा. इथनं आपण जायचा वर चव्हाणाजीच्या घराशी वर उगवायचा आणि रस्त्यावर जायचा, ठीक आहे दादा. चला. आणि हा आपला वाडीतला मोठा वडाचा झाड. आता कामावर चालला का तिथं तर वरती ककनेरा पक्षी बसलाय. काळा असतो ना झाडा, त्याला काय परवा मी कुठंतरी परवा बघितलं होतं तेव्हा नाव नव्हतं माहिती. आता मला वाटतं त्याला काहीतरी इंग्रजीत हॉर्नबिल बोलतात, असं कोणतरी बोलला मला. पूजा बघते.
बघा भात शेती किती मस्त दिसते. हां, हा चव्हाणाजीचा घर. पण रस्त्याने जाताना मी घर दाखवता ना तो, आता वरती बागबीग सगळा तो घर निखिलचा, तर आपणच तिकडनं येतो मी. आज फक्त खालनं आलो. परत या बांधाने यायचं बाहेर. मी परत भाताच्या कुकणीजवळ आलेला डायरेक्ट बायच्या आंब्याशी. हां, चला. मोर वराटतंय, मस्त आवाज येतोय. आणि आज मेसेज करून सांगितलं अंकुशला कमी 15 मिनटं उशिरा निघणार आहे, कारण तसं पण दादाच्या इथं जाऊन थांबायच लागतं ना. म्हणजे 6:15चा टाईम देतो, पण 7:30 होतात. मग आज मी पण जरा आरामात निघाला आहे. ठीक आहे. आणि मागच्या व्हिडिओत मी तर रस्त्याचं काम झालेलं दाखवलं नाही, तर भरा टाकलेला. तर मला वाटलं पंचायतीकडनं नाही, तो वाडीतल्या दादानी एक दिवस आधी तो केलीन भराबिरा. 3-4 जण होतं, आनंददादा, पद्यादा, पक्यादादा, रघुदात्या. मी कामावर, त्यामुळे मला काय माहिती पण नाही, तर मी लवकर जाऊन उशीर यायचा. बाबा पण काय बोललं नाही. आणि त्यानं आपला, मला वाटतं काय पालीचा मंगळवार होता वाटतं, म्हणून त्यांनी तो केलीन. असं काय आदल्या दिवशी ठरलेलं नव्हता की उद्या हा काम करायचा. नाही तर मग भावकीत सगळ्यांना सांगावं, वाडीत सांगतात सगळ्यांना. त्यांना टायमिंग लावून त्यांनी आपलं केलीन. आता कसं बसला आहे बघा. आता एस टीची चाका कुठनं जातात बघा. पुढचा टायर टर्न मारताना इथनं जातो. तर खड्डा झाला होता जाम, आता बरा झाला. तर विषय काय, हां, तर एका दादानं मला कमेंटमध्ये विचारलं का दादा तुझा शिक्षण किती. तर भावानू, माझा शिक्षण हा हाफ ग्रॅज्युएट आहे. हाफ म्हणजे असा आहे का, शिक्षणाबद्दल आता जर बोलायचं झालं तर जरा पहिल्यापासून सांगता. तर माझा शिक्षण सुरुवातीचा म्हणजे बालवाडी ते 4थी हा आपल्या चिंद्रवळे गावात गाराटीवाडी आहे ना, त्या वाडीत शाळा आहे, बालवाडी ते 4थीची. त्या शाळेत झाला. शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंद्रवळे नंबर 3, कारण गावात 3 शाळा आहेत, तर तीही 3 नंबर. मग त्याच्यानंतर एक मिनट, तुम्हाला धुका दाखवता. हां, तर बालवाडी ते 4थी माझं शिक्षण गाराटवाडीत झाला, गाराटीवाडीत. आणि मग पुढचं शिक्षण 5वी ते 7वी गावातच दुसरी शाळा आहे ब्राह्मणवाडीत. त्या शाळेत, ती शाळा बालवाडी नाही, तिकडं अंगणवाडी वेगळी होती. ती शाळा 1 ते 7वीची आहे. आमची बालवाडी ते 4थी इकडं झाली. मग आम्ही 5वीपासून त्या शाळेत. ती शाळेचं नाव आहे चिंद्रवळे नंबर 1. तर ती इतर 4 गावांची मिळून केंद्र शाळा पण आहे. तर तिथं झाली 7वी. 7वी नंतर मी मागच्या व्हिडिओत बोललो तसं त्याप्रमाणे 7वी नंतर आमच्या गावातले काही मुलं गुहागरला हॉस्टेलला जाणार होते, म्हणून मी त्यांच्या संगाती हॉस्टेलला गेला. गुहागरला संत तुकाराम छात्रालय आहे, तिथं 2 वर्ष राहिलो. आणि 8वी आणि 9वी 2 वर्ष मी गुहागरच्या हायस्कूलमध्ये शिकला, श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर. मग त्याच्यानंतर मग मला नाही राहायला झालं. मग म्हटलं जाऊया परत गावाला. मग इकडं परत गावी आला. आणि मग 10वीचा 1 वर्ष मी वाघांबे हायस्कूलला, म्हणजे आपल्या चिंद्रवळे गावाला लागूनच दुसरा वाघांबे गाव आहे, तिथं 8वी ते 10वीचा हायस्कूल आहे.
हां, माध्यमिक विद्यालय वाघांबे. तर त्या हायस्कूलला मी 1 वर्ष 10वीचा शिकलो. त्याच्यानंतर आता कॉलेज. कॉलेजला एकतर परत गुहागरला जायला लागणार होता राहायला, किंवा तळीला पाटपन्नाली कॉलेज आहे, किंवा मग जाऊन येऊन करण्यासारखा किंवा जवळ म्हणून आबलोली. तर आबलोलीत कॉलेज होतं. मग आबलोली कॉलेजला ॲडमिशन घेतला आणि मग आबलोलीत आपला दादा जो आहे आत्तेभाऊ माझा, श्रावणी इलेक्ट्रिकल्सवाला, त्याच्याकडं मी राहायचा. तर 1-1.5 म्हणजे 11वी पूर्ण राहिलो, 12वीचा अर्ध्यापर्यंत राहिलो. नंतर मग मला नाही राहूसं वाटायचं ना बाहेर, मग मी घरातनं येऊन जाऊन करायला लागलो. तर मग 6-7:30चा कॉलेज असायचा. तुम्ही घरातनं 6 वाजता निघायचा. आणि आता सारखीच आहे, तेव्हा पण काही गाडी नाही त्या टायमावर, एसटीची सोय किंवा वडाप बिडाप. आता जसं जातो एस टीला जातो चालत, तसं कॉलेजला दररोज चालतच जायचो. पहिला 1 महिनाभर गेलो का, निघताना कधी काळोख असायचं तर आई सोडायला यायची बाजूच्या त्या मासू गावापर्यंत. पूर्ण असा उजाडला दिसायला. मोर बघा किती वराटतोय. ऐकायला आला असेल ना तुम्हाला आता. त्याचं माझीच बडबड येते, सॉरी. परत वराटला तुम्ही शांत होईन लगेच. हां, तर मग आई सोडायला यायची. तिथनं मग उजाडला कमी जायचं पुढं. असा 1 महिना गेल्यानंतर तर त्याच्यात पण मासवातली काही मुलं असायची, त्यांच्या संगाती जायचो. येताना दुपारी 11:45ला सुटायचं, तर मग येताना काय वाटायचं नाही, यायचं चालत. नंतर मग एक दिवस हे आमच्या वाडीतले शिंदे गुरुजी आहेत, रमेश शिंदे गुरुजी, ते म्हणाले का त्यांची जुनी सायकल आहे ती तुला घे. मग त्यांनी ती तळीला रिपेअरिंगला वगैरे दिली आणि मग आम्ही एक दिवस जाऊन आणलेली. अक्षय होता सांगाती, अक्षयने मी आणलेली. आणि मग त्या सायकलने कॉलेज पूर्ण केला. नंतर मग अजून 3-4 महिने सायकल माझ्याकडेच होती, म्हणजे कॉलेज झाल्यानंतर पण. आणि मग तो आबलोलीतच कॉलेज झाल्यानंतर मी 3 महिन्याचा तो MSc-IT कोर्स केला, तेव्हा पण सायकल वापरली. त्याच्यानंतर मग ते बोलले होते की मला काय तू पैसे वगैरे देऊ नको, फक्त तुझा कॉलेज बिलेज झाला की सायकल वापरून मला परत दे. मग त्याप्रमाणे ती सायकल आम्ही दिलेली. आणि मग आता प्रश्न आला की आता काय करायचा. आता पुढं ग्रॅज्युएशनला जायचं की नोकरीला लागायचा. मग म्हटलं चला अजून पुढं शिकायला तेवढं काय नाही, आता कामाचं बघायला पाहिजे. मग म्हटलं डायरेक्ट कामाला काय जाणार, काहीतरी आपल्याकडे काहीतरी स्किल पाहिजे, कोर्स पाहिजे. मग बरेच जण म्हणाले ITI कर. मग आबलोलीचा दादा बोलला होता का इलेक्ट्रिकल्सचा कर, कारण मी कॉलेजनंतर दुकानात थांबायचो, त्याच्यावर फिटिंगच्या कामाला जायचं. त्यामुळं त्यातलं बऱ्यापैकी माहिती होतं. फक्त मला ते वायरिंग फिटिंग ते नाही आलं कधी, ते जमलं नाही. आणि त्या वायरिंगला मी घाबरायचो, कारण लाईटीला मी घाबरतो. मग माझ्या मनात एकच होतं की आपल्याला सॉफ्ट काम करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माणसांसोबत काम करायला, बोलायला आपल्याला काही जमत नाही. त्यामुळं मी काम करेन तिथं फक्त एकच मशीन असली पाहिजे. आणि तो आवडती मशीन त्यावेळेला जर कुठची असेल तर कम्प्युटर होता, कारण 8वीला असताना मी तो 1-2 महिन्याचा कोर्स केला होता शाळेतच, हायस्कूलला गुहागरला. त्यामुळे कम्प्युटरची आवड तेव्हा निर्माण झाली होती. मग मी ठरवलं की आपण 1 वर्षाचा ITI करायचं. मग मी वेलदूर गावात घरटवाडीत तिथं रानवी ITI म्हणून आहे, रानवी गाव तिथं जवळ आहे. आता नेमकं कुठच्या गावाच्या हद्दीत बसतो मला नाही माहिती, पण वेलदूर घरटवाडीतर्फं असा नाव आहे ॲड्रेसवर. मग तिथं मी एका हातात मोबाईल धरून दुखायला लागला हात, म्हणून बदलला, दिसतोय की मी. मग तो ITI 1 वर्षाचा केला, कोपा, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. सगळ्या गोष्टी शिकल्या होत्या थोड्या, पण पुढं जाऊन ॲडव्हान्स अजून कोर्स केला नाही. त्यामुळे त्यातला आता काय जास्त प्रॅक्टिस तुटल्यामुळं नाही येत. मग ITI झाला आणि मग 1 वर्ष आता शिक्षण झालं. आता मुंबई. मग 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली मुंबईला, त्याच कंपनीत जॉबला लागलो. आणि मग जॉब करता मी YCMUमधून, म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात, तो मी आर्ट्समधूनच फर्स्ट आणि सेकंड इयर कंप्लीट केला. गावीच आबलोलीला सेंटर घेतला होता. आबलीत सिनियर कॉलेज पण होता त्यावेळेला, आता पण असेल. फर्स्ट अँड सेकंड इयर कंप्लीट केला. 3rd इयरला ॲडमिशन घेतला, पण एक्झामला आलो नाही. मग तो राहिला. मग तो राहिला 10 वर्ष गॅप झाली. म्हणजे आजच्या तारखेला ती 10 वर्ष गॅप झाली टोटल. मग म्हटलं आता राहू दे. आत्ता मग मी ते जूनमध्ये आलो होतो, तर बोलले की आबलोलीत आता सेंटर नाही आहे, शृंगारतळीला आहे. मग तिकडे गेलो तर सर म्हणाले होईल ॲडमिशन, तू फक्त तेव्हाचं ॲबसेंटचं सर्टिफिकेट आण. तर ते ॲबसेंटचं सर्टिफिकेट मी घेतलं आहे घरात, माझ्याकडे आहे.
आता ते बोलले ऑक्टोबरला एकदा कॉल कर फर्स्ट वीकमध्ये. मग आता ऑक्टोबरला त्यांना फोन करीन आणि मग ॲडमिशन लगेच झाला तर बाबूदादा फायनली ग्रॅज्युएट होईल. ठीक आहे. आता डायरेक्ट अंकुश दाकडं जाऊया कारण त्याचा मिस कॉल येऊन गेला. मंडळींनो, आपण सचिनदाच्या घराजवळ आलेलं आहे आणि आज आपण सचिनदाच्या या पेरूच्या झाडावर एक चोरी करायची. हा पेरू तयार झालेला आहे बघा. हां, हिरवाच असेल पण खाण्यासारखा आहे, तर त्याला आपण काढूया. काढला काढला काढला. इकडनं खाऊ शकतो, पूर्ण पण चांगला असेल. ठीक आहे. बघा किती भरला, किती पण काढा, पण तयार नाही सगळीच. तसा मी सचिनदाला आधी आवाज द्यायला काढताना. हा बघा इकडे मोठा आहे रे, आधीच बघायला पाहिजे होता आहे ना. हा मोठा आहे, हा 2 मोठा आहेत. ठीक आहे, उद्याला. आता एक बस झाला. हा ओ गोड आहे, गोड. सचिनदाची ते नेट आहे. होय, ते पेरू किती लागले म्हणून तर मी इथे येतात रोज. हा, हवे एक पडलेला. तयार व्हायचीच वाट बघत होता. आबा काढ आता. अंकुश उंच हातानं काढील तर वरचं तुला कुठचं पाहिजे तर काढ, सगळं तयार आहेत. हो हो, इथं 5-6 आहेत बघ. हो ह्या फांदीला हो काढ आता, नाही तर नंतर काढ. मग ह्याला मी आता उष्टवला आहे. दुसरा पाहिजे तर तुला खा, टाईमपासला काढ. तोच काढतोय. हां काढ. हाय तयार ना. बघ. हां, एका बाजून खाऊ शकतो, मस्त गोड लागतोय. आता हा आम्ही खाते तर गोड लागतोय. खा खा. हां गोड आहे, एवढा मध्ये चावलास तरी पटकन आला राव का. सचिनदाच्या पेरूवर 2 वांदर आलेत. एक बारका कालू, एक मोठा बालू. सचिनदा वांदर आले पेरूवर. भारी रे पेरू. गोड आहे. भरपूर भेटायचं. रे बंद नेमका रस्त्याच्या मधोमध. हाय हाय, नक्कीच चालू आहे. कुठनं मारतोय आता. चालू आहे ना. चालू आहे. स्पेशल पडत नव्हतं त्याचा. हा म्हणून थांबला तो. पेट्रोल हिरकणी घेतले.
मंडळीनं पाऊस किती धरलाय, बारीक बारीक पडायला लागलाय. आम्ही कंपनीत पोचलेलो अगदी टायमावर 8:25ला. चला आता संध्याकाळी भेटू. शुभ संध्याकाळ मंडळीनू. कामावरून सुटलेला आहे, आता वाजलेत 6. थोड्या वेळाने येईल तिकडनं सचिन दादा, मग जाऊ आपण घरात. बघा वातावरण किती मस्त झालं आहे बघा. पण आज हे नाही म्हणजे ऊनच आहे, पाऊस बिऊस काय पडला नाही, पण ढग आलेत सगळीकडं बघा. कंपनीपासून सुरुवात करूया. ही कंपनी आपली, ह्या कंपनीवर आलाय काला ढग. हा एस टी स्टॉप तळीकडे जाण्याचा. मध्ये एकदम पांढरा शुभ्र ढग, वर लगेच पावसाचं कालं कालं. हां निळा निळा आकाश दिसतोय आणि तिकडं अंकुश दादा उभा आहे, गाडीची वाट बघतोय. चला जाऊ. हा भारी आहे. दोन फोटो काढले. हा गागरला जातात ती कंपनी, तिकडनं ह्या रस्मी येतात, मग आम्हाला इकडनं घेऊन जातात. हा चला चला. मंडळीने हे दादा शांताई रिसॉर्टमध्ये जातात दररोज, कुठे कामाला असतील. 2-3 वेळा आम्हाला भेटले. 3 वेळेला प्रत्येक वेळी आम्हाला आवाज देतात, थांबवतात गाडी. आम्हाला नक्की सांगतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, असेच करत राहा वगैरे. त्यांना दाखवायचं होतं व्हिडिओ थोडे, पण तेवढं ते बाईकला गेले. आता परत दिसलं तर मी नक्की त्यांची ओळख करून देईन तुम्हाला. चला टाटा, थँक्यू. बघा सगळे येणारे तर ओळखायला लागले आता आणि डायरेक्ट बोलतात ए बाबूदा. मला पण भारी वाटतं. चला गाडी येईल आता. बघा कशी संध्याकाळ मस्त, क्या मस्त. वा वा वा. इकडे बघ, इकडं ढग ढग. या बाईक रायडिंगचा गेम असतो, त्याच्यात ते मोड असतात नाही, मॉर्निंग, दुपारचा, संध्याकाळचा. तसा हा संध्याकाळचा मोड असं वाटतंय नाही, भारी एकदम. मंडळीनो शृंगारतळी बाजारपेठेत एंट्री करता आहे आणि काय मस्त सीन दिसतोय बघा. मंडळीनो आम्ही आता उभा आहोत पेट्रोल पंपावर. दादा गेलाय CNG भरायला. तोपर्यंत आम्ही इथं भाऊ झाला भरून काय येऊ, मग जाऊ. अंकुश दादा आहे, हा आता आपला नाझील भाव आहे. आम्ही गाडीत सगळे एकत्र असतो. पिंपरला राहतात हे, तिथून मग सकाळी असतात सोबत. आणि आम्ही दोघं असे 3 जण आहोत दादाच्या गाडीत भरून जायला. हां आता CNG भरून होईपर्यंत जरा टाईमपास करतो मस्तपैकी. पेट्रोल पंप दाखवतो तुम्हाला. बघा हा संध्याकाळचा नजारा आणि हा आहे इंडियन ऑइल शृंगारतळीचा पेट्रोल पंप. आणि ह्या उजव्या बाजूला आहे CNGची लाईन. या गाडीच्या पुढे आहे आपल्या दादाची गाडी. ओके अंकुश भाऊ. अमिताभ बच्चन आहेत ते आमच्या चिंद्रवळे गावचे, काय स्टाईल बिल मारतात. आणि नाझील भाऊ कोण आहेत? नाझील भाऊ स्वतःच हिरो आहे. चला चला मंडळींनो CNG भरून झाला. आता आपण घराकडचा रस्ता गाठूया. बाजारपेठेतून आता लेफ्ट मारू वेळम फाट्यावर.
पाव किती आज काय पार्टी वाटते हां पाव एवढे 2-4 लाटे घेऊन गेले आज असेल पार्टी. आता उपवासाचा दिवस आहे, नवरात्री आहे, मग पावभाजीचीच पार्टी असणार आता जास्त करून. मंडळींनो, मी घरात पोचला वाडीच्या रस्त्यावर आणि संध्याकाळचा सीन बघा, बरोबर 7 वाजलेले आहेत आणि हा असा सीन दिसतोय आपल्याला. हां चला आता आपण घरात जाऊ. आज लवकर आलाय, काय कालवून नाही झालाय, तरी पण आज बॅटरी घेऊन आलाय. कमेंटमध्ये 2-3 दादाने मला बऱ्याच वेळा सांगितले की दादा बॅटरी टॉर्च घेत जा सांगाते म्हणून. तर ही बघा बॅटरी घेतलं आहे. हां थँक्यू फॉर केअरिंग मी. नाही थँक्यू, असंच प्रेम करा. आणि आता ब्लॉग संपवतो. आपण भेटू परत उद्या सकाळी नेहमीप्रमाणे पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ बघित राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अस्सल कोकणीला. चला बाय बाय, थँक्यू.